काल अबू आझमी म्हटले हम बकरा काटेंगे, असा हिंदू समाजाने भूमिका घेतली. कोण कितना भी इको फ्रेंडली बोलेगा तो भी हम रंगपंचमी करेंगे, फटाके जोरदार बजाएंगे, अशी भूमिका घेतली. म्हणजे इको फ्रेंडली बकरीद होत नाही, लक्षात ठेव. आणि तू जे म्हणतोय ना होळीमध्ये दिवाळीमध्ये निर्बंधनं बंधनं फक्त आम्हालाच टाकले जातात. बाबा मुस्लिम समुदाय याबाबत काही बोलत नाही, लक्षात ठेव. सरकार तुमचं आहे, केंद्रात पण राज्यात पण. तुझ्या सरकारला विचार ना. अरे 20% 30% मुस्लिम आहे भारतामध्ये. गुण्यागोविंदाने राहतात ते, सर्व समाजाला एकोपाने राहतात ते या ठिकाणी. उगीच काहीतरी मुस्लिम समुदायाला टार्गेट करून बोलायचं पिटवल्यागत. फिर अभी बकरीद के वक्त जो कुछ हमारे हिंदू समाज को मुंबई के अलग अलग तरीके बहुत सारे स्टोरीज आ रहे हैं, घाटकों पर के आ रहे हैं, फिर कोई मुलुंड से बता रहा है. जबरदस्ती किसके सोसाइटी में अगर कोई भी बकरी काटेगा तो उसके ऊपर हमारी हिंदुत्व सरकार जरूर कार्रवाई करेगी, छोड़ेगी नहीं. ये किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है, ये हमारा हिंदू राष्ट्र है. यहाँ के शरिया कानून लागू नहीं है, यहाँ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान लागू है. तो जो नियम हिंदुओं को लगता है ना, वही नियम अन्य लोगों को भी लगेगा. नितेश राणे, अर्धवटराव, माहिती आधी व्यवस्थित घ्या. आणि भारत हा देश कुणाच्या बापाची जहागीर नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा हा लोकशाही देश आहे. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, मुस्लिम समाजाला वारंवार सांगायचं तुम्ही पाकिस्तानला जा, लाहोरला जा, कुणाच्या बापाची जहागीर नाही आहे. भारत हा देश अखंड आहे आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा हा आमचा देश आहे. सुजलाम सफला देश आहे, लक्षात ठेव. आणि तू जे काही बेताल वक्तव्य करतोय ना बकरीद निमित्त, तर बकरीदबाबत आधी इतिहास पूर्णपणे जाणून घे. कशासाठी ती बकरीद केली जाते त्याचा आधी अभ्यास कर. काहीतरी आपलं इको फ्रेंडली बकरीद करा साजरी. असं होत नाही बाळा. तू कुणाच्या अनुषंगाने कुणाच्या बोलण्याने तुला एवढी मुभा दिलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुझं राजकारण तुझ्यापाशी. बकरीद ईद आम्ही शांततेने सुव्यवस्थेनेच करणार आहे.